हायवेवरून प्रवास करताना आता फक्त टोलच भरावा लागणार नाही, तर घरच्यासाठी ताजा भाजीपाला आणि फळही खरेदी करता येणार आहे. टोल नाक्याच्या मोकळ्या जागा आता शेतकऱ्यांचं नशीब बदलणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा हा मास्टर स्ट्रोक नेमका काय आहे, पाहूया त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. रस्त्यावरील टोल म्हणजे प्रवाशांसाठी डोकेदुखी, पण आता हाच टोल नाका बळीराजासाठी सुखाचा ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. राज्यातील टोल नाक्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागा आता स्थानिक शेतकऱ्यांना शेतकरी बाजार भरवण्यासाठी भाडे तत्वावर दिल्या जाणार आहे. अनेकदा आपण पाहतो की हायवेवरच्या कडेला शेतकरी आपला माल विकण्यासाठी जीव धोक्यात घालून उभे असतात, पण आता त्यांना हक्काची आणि सुरक्षित जागा मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च वाचणार आहे आणि प्रवाशांना थेट शेतातून आलेला ताजा माल माफक दरात मिळणार आहे. मंत्री शिवेंद्रसिंग राजे यांनी स्पष्ट निर्देश दिलेत की ज्या टोल नाक्यांजवळ जागा उपलब्ध आहे तिथे प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम तातडीने राबवा. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारांच्या संधी निर्माण होतील आणि शेतकऱ्यांना शहरात जाण्याची गरज भासणार नाही. केवळ शेतकरी बाजारच नाही, तर नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर जनसुविधा केंद्र उभारण्यावरही या बैठकीत भर देण्यात आलाय. म्हणजे आता हायवेवरचा प्रवास केवळ वेगवान नाही, तर सोयीस्कर आणि समृद्धी देणारा ठरेल. शेतकऱ्यांना बाजारपेठ शोधायला जाण्यापेक्षा बाजारपेठच शेतकऱ्यांच्या दारात नेण्याचा हा प्रयत्न ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारा ठरणार आहे. प्रशासनाने या जागांचं भाडं नाममात्र ठेवलं तरच या योजनेचा खरा लाभ गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. टोल नाका आता केवळ वसुलीचं केंद्र राहणार नाहीये, तर तो बळीराजाच्या घामाचं मोल देणारं ठिकाण बनेल, अशी आशा करायला हरकत नाही. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.